नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण एक विशेष कार्यक्रम घेऊन आलोत। विशेष म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेचं बिगुल वाजल्यापासून आजपर्यंत राजकीय वातावरण काही स्थिर होईना। अद्यापही आरोप प्रत्यारोप यांच्या फेरी झाल्या जातात, तर महाभयंकर आरोप देखील एकमेकांवरती केले जातात। अशातच काल संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी मोदी, शहा आणि फडणवीस यांनी प्रयत्न केले असा आरोप केला। त्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे। त्याचबरोबर संजय राऊत यांनी अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी खास प्रयत्न केले असल्याचाही आरोप केला आहे। त्याचबरोबर महायुतीत एकमेकांचा गेम केला जात असल्याचाही आरोप नुकताच संजय राऊत यांनी केला आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत ठाकरे गटाचे वरिष्ठ नेता तथा संजय राऊत यांचे निकटवर्तीय जयदीप पेंडके। पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत वरिष्ठ पत्रकार आशिष तिवारी। नाशिकवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वरिष्ठ पत्रकार जयवंत महाजन सर। तर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। नमस्कार सर, आशिष सर, एक महत्त्वाचा मुद्दा की आजचं जे राजकारण चाललंय, जे गढूळ राजकारण चाललेलं आहे, हा विशेष म्हणजे पुढच्या पिढीने काय संदेश घ्यावा यातून हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण लोकसभेच्या निवडणुका आज म्हणजे एवढ्या पहिल्या ते 5व्या टप्प्यापर्यंत संपल्या, पण निवडणुका संपल्यानंतर विशेष म्हणजे नागपूरची निवडणूक तर पहिल्या टप्प्यात झाली होती, पण अशा पद्धतीने संजय राऊत यांनी जो आरोप केलेला आहे, काय बोलाल, काय सांगाल त्या संदर्भात? हे पहा स्वप्नील, जे असं आहे की संजय राऊतांना रोज सकाळी फक्त एकच काम आहे की त्यांनी झोपून उठायचं आणि खाली मीडियाच्या समोर जाऊन स्वतःला प्रबोधन करणारे खूप व्यक्ती, मोठी राजकीय व्यक्ती समजायचं आणि मीडियाची काहीतरी दिशाभूल करण्यासाठी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं। संजय राऊत आता ज्या पद्धतीने विरोधामध्ये बोलतात किंवा संजय राऊत ज्या पद्धतीने येऊन रोज सकाळी ब्रीफ करतात मीडियाला, तर मला असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की ही सगळीच लोक ज्या वेळेला तुमच्या सोबत होती त्यावेळेला तुम्हाला ह्या लोकांच्या विरोधामध्ये बोलायला सुचलं नाही का? त्यावेळेला तुम्हाला दिसलं नाही का की कोणी किती घोटाळे केले? अगदी अगदी आपल्यासोबत या ठिकाणी जयंत महाजन सर, प्राध्यापक जयंत महाजन सर, हे वरिष्ठ पत्रकार देखील आपल्यासोबत जोडले आहेत। नमस्कार सर, विशेष आजचा मुद्दा असा आहे, आजचा विषय या पद्धतीने आहे की काल संजय राऊत यांनी काल एकामागे एक भयंकर आरोप केले आहेत। विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना निवडणुकीमध्ये हरवण्याचा खास प्रयत्न म्हणजे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी केला। हा आरोप आता केला गेलाय। खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 19 एप्रिलला या ठिकाणचं मतदान झालं होतं, परंतु असा आरोप केल्यानंतर कुठेतरी राजकारणात एक खळबळ झालेली आहे। काय म्हणायचं की ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? नाही, त्याच्यामध्ये तथ्य असेल किंवा नसेल हा भाग निराळा आहे। आताच माझ्या समोर बसलेल्या पाहुण्यांनी सांगितलंय की त्यांना सकाळची सवयच असते। ही वस्तुस्थिती खरी आहे, आपण ते लक्षात घेणं आवश्यक आहे। परंतु केवळ शिवसेना ठाकरे गट हा मीडियामध्ये आणि समाज मानामध्ये जो मोठ्या प्रमाणावर जिवंत ठेवला त्याचं श्रेय संजय राऊत आणि सुषमा अंधारे या दोन नेत्यांना द्यावंच लागेल। कारण या दोन नेत्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे अशी धडाडती तोप कोणती शिल्लक नाही। आरोप खरा असो किंवा खोटा असो, पण मीडियामध्ये शिवसेनेचा ठाकरे गट हा इतका ज्वलंत आणि जिवंत ठेवलेला आहे की समाजातून त्याची सहानुभूती कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात। दुसरी महत्वाची गोष्ट अशी, गडकरी हे अत्यंत कर्तबगार नेते आहे। अशा कर्तबगार नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो। गडकरींना शत्रू नाहीये राजकारणामध्ये, तुम्ही नीट ऑब्झर्व करा, विरोधक देखील त्यांचे शत्रू नाहीये, इतकं त्यांच्यावर प्रेम करतात। म्हणजे जसं एकेकाळी शरद पवारांचं पंतप्रधान पदाचं नाव पुढे यायला लागल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की जर शरद पवार पंतप्रधान होत असेल तर शिवसेनेचा पाठिंबा राहील। हीच अवस्था महाराष्ट्रात आज या क्षणाला नितीन गडकरींच्या बाबतीत आहे। परंतु लोकांच्या मनात एवढं कर्तव्य करण्याच्या पुढे संधी का नाही दिली जात, मोठी पदक का नाही दिली जात? आणि मग ह्या अशा लोकांच्या मनात असलेल्या संशयाला खतपाणी घालायचं काम संजय राऊतांनी केलंय आणि त्यांनी टाकलेला हा टोला बरोबर बसलेला आहे। त्याच्यात तथ्य असो अगर नसो, परंतु समाजामध्ये तो संदेश पोहोचला। स्वप्नील, अगदी अगदी याच्यामध्ये सर महत्वाचा मुद्दा असा आहे की संजय राऊत यांनी तर आरोप प्रत्यारोप केले आहेत। विशेष म्हणजे निकालही खूप जवळ आले आहेत। शेलार आपले आशिष सर, मला तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे की सध्या जे राजकारणामध्ये दुसरी खळबळ सुरू आहे, म्हणजे निकाल जिथे जवळ यायला लागले आणि आतापर्यंत ज्या सगळ्या मीडियामध्ये ज्या गोष्टी चालल्या की मतदानाचं प्रमाण कुठेतरी मतदान होऊन बरेचसे दिवस झाल्यानंतरही वाढण्याचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे जे उमेदवार आतापर्यंत वाटत होते की ज्या विजयाच्या वाटेवरती आहेत त्यांना कुठेतरी भीती वाटायला लागली। काय वाटतं तुम्हाला याचं? या वेळेला मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या वेळेला पहिल्यांदा बारामती लोकसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे
आजपर्यंत बारामतीमध्ये हे हॅट्रिक मतदान म्हणजे एकदम उच्च दर्जाचं मतदान जे आपण म्हणतो की लोक आवर्जून बाहेर पडत होती. मी निवडणुकीच्या काळामध्ये बरेच काळ बाहेर होतो, फील्डवरती होतो, बरेच ज्येष्ठ वरिष्ठ लोक मला भेटत होती. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांची नाराजी अशी आहे की जे शरद पवार गटाची लोक आहेत त्यांची नाराजी अशी आहे की दादांनी साहेबांना फसवायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये युवक वर्ग जो आहे त्याचं असं म्हणणं आहे की दादांनी इतके वर्ष काम केलं पण आता दादांना का संधी दिली नाही साहेबांनी, सुप्रियाताईंना का पुढे केलं, असे विविध लोकांचे मतभेद आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बारामतीमध्ये मतदान कमी झालं. राहिला प्रश्न पुणे शहर लोकसभेचा किंवा तुम्ही तिकडे शिरूर लोकसभा घ्या, पुण्यातल्या जेवढ्या लोकसभा आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं की मतदानासाठी एवढा अवेअरनेस करून सुद्धा मतदानाच्या जागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. इलेक्शन कमिशनने ह्या वेळेला वेगळे वेगळे उपक्रम राबवले परंतु लोक ही उत्साही नव्हती. त्याचं कारण फक्त आणि फक्त आत्ताच्या परिस्थितीतलं महाराष्ट्राचं राजकारण. नाव न घेता मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये एक अशी राजकीय व्यक्ती म्हणा किंवा अशी काही राजकीय लोक आहेत की ज्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये आयुष्यभर वाद घातले. त्यांच्या घरामध्ये वाद एवढे विकोपाला गेले राजकारणामुळे की बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कार्यकर्ते एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. पण आज त्याच कार्यकर्त्यांना त्याच लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांचा प्रचार करावा लागतो. ही कार्यकर्त्यांची खूप मोठा शोकांतिका आहे. आणि हा मी माझा ग्राउंड रिपोर्ट सांगतोय, मी जे पाहिलंय, जे लोकांनी मला वैयक्तिक सांगितलंय, मी त्या हिशोबाने सांगतोय की लोकांमध्ये यावेळेला जागरूकता केली तरी उत्साह नव्हता अजिबात. अगदी हे तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की ह्या राजकारणात आतापर्यंत राजकीय पक्षांवरती विश्वास ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी अंगावरती केसेस घेतल्या एकमेकांची, आपण त्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर नवनीत राणा यांनी भाजपाचं कार्यालय फोडलं आणि त्यांनीच भाजपात प्रवेश केला, तिथेही भाजपाची कुठेतरी नाराजगी दिसून आली होती. हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रभर आहे. म्हणून या ठिकाणचा आजचा पुढच्या पिढीनं काय आदर्श घ्यावा हा प्रश्न पडला आहे. महाजन सर, मी तुमच्याकडे येतो. विशेष म्हणजे आताची जी परिस्थिती आहे, निकाल खूप जवळ आला आहे. विशेष म्हणजे आपण देशोन्नतीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीच्या घडामोडी आपण दाखवत आहोत. पण ह्या निकाल जवळ येत असताना जे आकडेवारी वाढते, जिथे कुठे आकडेवारी वाढलेली आहे, टक्केवारी वाढलेली आहे, मतदान होऊन तब्बल काही दिवस उलटून गेले, त्याच्यानंतर हे झाले. काय वाटतं, ह्या वाढलेल्या आकडेवारीचा कुठेतरी निकालावरती परिणाम होईल का किंवा जनतेमध्ये तो रोष दिसून येईल का? नाही, जनतेमध्ये संशय निर्माण झालेला, रोष. जनतेला त्याच्याशी काही घेणं नाही. 1,06,00,000 मतदार वाढले, मतदान झालेलं वाढलेलं, ही वस्तुस्थिती सत्य आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये पण हे प्रकरण गेलं होतं. निकालाचा परिणाम काय होतो, पण जनतेमध्ये संशयाची भूमिका, जनतेमध्ये संशय निर्माण झालेला आहे. त्याचा परिणाम शेवटच्या 2 टप्प्यामध्ये जरूर झाला असावा. या 2 टप्प्यामध्ये राहिला, आता शेवटचाच टप्पा राहिला. हा काय प्रकार आहे मुळात? हे जे हा जो प्रकार आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा, तो 17 नंबरचा फॉर्म दिला. मी काही काळ आतापर्यंत मी 4 निवडणुकांमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर होतो. मी स्वतः केलेलं आहे. 17 नंबरच्या फॉर्मवर शिक्का मारून सही करून कागद पोलिंग एजंटला दिला जातो आणि संध्याकाळी त्याचीच एक प्रत जी असते की तिच्यातून बेरीज करून आकडा बाहेर डिक्लेअर केला जातो. तो डिक्लेअर केलेला जो आकडा असतो तोच असतो. परंतु तिच्यात वाढायचं कारण काय? संशयाला जागा 100% आहे. अगदी मला हा प्रश्न मला ह्याच प्रश्नाबद्दल आशिष सर तुम्हालाही विचारायचं आहे की अगदी एक महत्वाचा मुद्दा की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार डगमगलेलं दिसतंय. पण जर पराभव झाला तर भाजपाला हा पचवता येईल का किंवा भाजप इथे आणीबाणी असं काही लागू करू शकतो का ह्या संदर्भात? नाही, मी आपल्याला एक सांगतो, मी महाजन सरांच्या मताशी सुद्धा सहमत आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये जर निवडून जरी आली तरी ती फक्त त्यांची कागदावरचा विजय असेल त्यांचा. त्याचं कारण सांगतो, जर पुणे शहराचं सीट किंवा बारामतीचं लोकसभेचं सीट, हे सीट जर 2 आणि 3 लाख मतांनी जर आजपर्यंत निवडून येत असेल आणि तेच जर ह्या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये 45 आणि 50,000 या मतांनी जर ते सीट निवडून आलं तर तत्वतः त्यांना ती त्यांची हार पत्करल्याशिवाय पर्याय नाही. हे त्यांना मान्यच करावं लागेल की त्यांनी किती जरी डेव्हलपमेंट केलं असेल तरी सुद्धा एवढ्या कमी लीडनी जर सीट येत असेल तर त्यांना अजून काम करण्याची गरज आहे म्हणण्यापेक्षा लोकांचा विश्वास संपादन करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. मग तुम्ही विशेष म्हणजे पुण्यातून आहात, पुण्यातले वरिष्ठ पत्रकार म्हणून नावारूपाला आलेलं एक तुमचं व्यक्तिमत्व आहे. पुण्यातलं राजकारण म्हणजे ह्यावेळेस
त्या ठिकाणी तिरंगी लढत होती. एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार, एका ठिकाणी भाजपाचा, आणि त्याच्यानंतर वंचितमध्ये जो उमेदवार गेला तो म्हणजे मनसेमधून वंचितमध्ये केलेला प्रवेश. काय वाटतं, काय त्या ठिकाणची परिस्थिती असेल किंवा तिथे निकाल काय लागू शकतो? हे पहा, ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की मुरलीधर मोहोळ जे निवडून येतील ते कमी लीडने निवडून येतील 100%. इकडे बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेंचा विजय असो नसो असं मी म्हणत नाही, पण सुप्रियाताईंच्या विजयामध्ये सुद्धा त्यांना बऱ्याच अडचणी येऊ शकतात. राहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते वसंत मोरे, त्यांनी बराच काळ महानगरपालिकेमध्ये काम केलं, नंतर गटनेते होते, त्यांनी बराच काळ त्या ठिकाणी काम केलेलं असताना त्यांचा सोशल मीडियावरचा त्यांचा जो वावर होता, त्या वावर आणि त्या सपोर्टमुळे त्यांना असं कदाचित वाटलं असेल, असं माझं मत आहे की ते निवडून येऊ शकतात. परंतु प्रॅक्टिकल ग्राउंडवरती जेव्हा आपण जातो त्यावेळेला पुण्याच्या राजकारणामध्ये अशी चर्चा होती की वसंत मोरे यांना फक्त भारतीय जनता पार्टी किंवा स्लम भागातली जी मतं आहेत किंवा काय म्हणतो आपण त्याला पुरंदर मतदारसंघातली विधानसभेतली जी मतं आहेत ती मतं घेण्यासाठी त्यांना उभं केलं होतं. अजून एक चर्चा अशी होती पुण्यामध्ये, कदाचित ते पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी स्वतःची चाचपणी करत असतील, त्याच्यामुळे ते उभं राहिलेले आहेत. आणि लोकसभेला त्यांनी जेवढी आता मतं खातील त्याचा 100% फायदा हा मुरलीधर मोहोळ यांना होणार आहे. वंचितची जी नीतिमत्ता होती यापूर्वी 2019ला की ज्यांनी म्हणजे वंचितनं बरेचसे 11 उमेदवार मागच्या वेळेस पाडले होते असा अंदाज व्यक्त केला जातो. पण मला सांगायचं की ह्या वेळेस देखील तो वंचित फॅक्टर हे महाराष्ट्रात कुठे कुठे ह्या फरक आणू शकतो किंवा कुठे मत खाऊ शकतोय? एक लक्षात ठेवा, वंचित फॅक्टर नाहीये हे आपण म्हणजे नाकारू शकत नाही, कारण की प्रत्येकाची वैयक्तिक विचारधारा असते. वंचित फॅक्टर जो आहे तो पुण्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तो फॅक्टर हा आपण पाहिलेला मागच्या वेळेला सुद्धा आपण आता सांगितल्याप्रमाणे स्वप्नीलजी की 11 उमेदवारांनी बरीच मतं खाल्ली, त्याच्यावरती हे दिसलं की वंचितचा फटका 100% कुठेतरी बसू शकतो. परंतु वसंत मोरेंच्या बाबतीमध्ये जे आहे त्यांना असं वाटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने त्यांचे जे काही सहकारी असतील त्यांना मदत करतील. परंतु पुण्यामध्ये जेव्हा राज ठाकरेंनी मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला, तो पाठिंबा जाहीर केल्याच्या नंतर त्यांची अशी परिस्थिती झाली की आता त्यांना ते कळून चुकलं होतं की बाबा आता चाचपणी फक्त विधानसभेची आहे, असं त्यांना ते वाटत असावं असं मला वाटतं. आणि पुण्यामध्ये अशा चर्चा सुद्धा झाल्या की आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. विशेष म्हणजे जयदीप पेंडके हे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत, ठाकरे गटाचे हे आहेत. जयदीप पेंडके सर, तुमचं आमच्या ह्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. विशेष म्हणजे तुम्हाला थोडासा उशीर झाला, विलंब झाला, पण खरा प्रश्न तुमच्याकडेच होता आमचा पहिला. काल संजय राऊत यांनी विशेष म्हणजे महाभयंकर असे आरोप केलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे की नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी प्रयत्न केले. त्याच्यानंतर अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी खास प्रयत्न केले. त्याचबरोबर महायुतीमध्ये एकमेकांचा गेम करण्याचं हे काम सुरू असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. काय वाटतं, काय म्हणता, यात कितपत तथ्य आहे? राऊत साहेबांनी जे काही काल म्हणजे सामनाच्या माध्यमातून जे काही त्यांनी ट्विट लिहिलं आणि जे केलेलं आहे त्याच्यामध्ये कितीपत सत्य आहे हे 4 तारखेलाच कळेल. किती त्याच्यावर आपण बोललो आणि किती त्याच्यावर हे केलं तर खरंच भारतीय जनता पार्टीने नितीन गडकरींना हरवण्यासाठी 2019ला काही केलं होतं की नाही केलं होतं ते त्यांनी सांगावं. ते लक्षात आलं पण होतं सगळ्यांच्याच. दुसरं, या इलेक्शन मध्ये काय झालेलं आहे 4 तारखेला कळेलच, कारण त्यांच्याकडले सगळे लोक म्हणत होते की यावेळेला नितीन गडकरी 5 लाखाच्या वर निवडून येणार आहे. तर हा विषय आता तुम्हाला 4 तारखेला कळेलच ना की खरंच किती आहे आणि किती नाही आहे. अगदी. पण तुम्ही नागपुरातूनच बोलताय त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की हा प्रश्न विशेष आहे. 19 एप्रिलला नागपूरचं पहिल्या टप्प्यातील मतदान झालं. मतदान होऊन तब्बल 1 महिना पास झाला आहे, पण एका महिन्यानंतर हे आरोप करणं कितपत गरजेचं आहे? नाही, कसं असतं की एका महिन्यानंतर आरोप करण्याचा विषय नाहीये. रिझल्टच्या पहिले जे काही आरोप नाही हा आहे तर एक मला वाटतं चांगल्या मनाने म्हटलेलं आहे की बाबा जिंकण्याचे आमचे चान्सेस वाढलेले आहे हे त्यांनी दर्शवण्याचं राऊत साहेबांनी काल काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आरोप हा मला नाही वाटत, उलट हे आम्हाला सपोर्ट झालेला आहे. आम्ही आरोप कसं करणार, आम्हाला तर फेवर झालेला आहे ना महाविकास आघाडी म्हणून. त्यामुळे आमचा आरोप नाहीये. आम्ही तर आमच्याकडनं सगळं सांगतो. आणि कसं 1 महिन्यानंतर नाही, रिझल्टच्या आधी. मेन कसं असतं, तुम्ही किती काही कामं केले काही केलं, शेवटी रिझल्ट जो आहे त्याच्यावर तुमचं सगळं अवलंबून असतं. तर रिझल्ट नंतर जर करणं आणि रिझल्टच्या आधी करणं
तर हे तर चांगली गोष्ट केली आहे त्यांनी, की रिझल्टच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय घडतंय आणि काय घडलेलं आहे. 4 तारखेला ते कळेलच. आणि राऊत साहेबांना ज्या ज्या गोष्टी माहिती पडतात आहे हळूहळू, नागपुरातनं म्हणा, विदर्भातनं म्हणा, महाराष्ट्रातनं म्हणा, त्याप्रमाणे ते बोलतात. आणि त्यांचे काही म्हणजे अगदीच तुमचं मत आहे की या संदर्भातलं जे भाष्य केलं आहे त्या भाष्याचं उत्तर येत्या 4 जूनला नक्की मिळेल. 100% या ठिकाणी 100% कुणाचा पराभव होईल आणि काय कशा पद्धतीने होईल. तर मला एक सांगायचं की आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आशिष सर सुद्धा जोडले आहेत. आशिष सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. आशिष सर, मला ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर खूप पाहणं गरजेचं आहे की 2019ला मनसेनं ज्या वेळेला मोदी यांना विरोध केला होता, महाराष्ट्रात फडकू देणार नाही असे म्हणणारे मनसे हे पुन्हा त्या स्टेजवरती, मोदींच्या स्टेजवरती जातात आणि त्यांचं काम आवडलं असं सांगतात. काय वाटतं तुम्हाला, काय चित्र बदलं असेल? कारण त्याच्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते देखील कुठे नाराज झाले असतील का या वक्तव्यामुळे? काय वाटतं? नाही, हे पहा, पहिली गोष्ट म्हणजे आपण जर राज ठाकरेंची सभा पाहिली असेल किंवा ती जर ऐकली असेल तर त्यांचं एक स्पष्ट वाक्य होतं की मी फक्त त्यांना बाहेरून पाठिंबा देतोय, बिनशर्त पाठिंबा, पहिली गोष्ट म्हणजे. आणि मनसेचे कार्यकर्ते नाराज होतील नाही होतील हा नंतरचा भाग आहे, परंतु जर एखाद्या पक्षाचा सर्वश्रेष्ठी जर त्या पक्षाचा काही भविष्याचा विचार करून जर ती व्यक्ती जर पाठिंबा देत असेल तर 100% कार्यकर्त्यांना अपेक्षा वाढते, कार्यकर्ते उत्साहाने काम करतात. माझ्या काही विश्वसनीय सूत्रांच्या हवाले मला अशी माहिती निवडणूक काळामध्ये आली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही वरिष्ठ नेते ह्या इलेक्शनकडे फक्त आणि फक्त विधानसभेची तयारी कशी असावी किंवा विधानसभेत किती कष्ट घेता येतील ह्याच्यावरती त्यांचं जास्त प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं. आत्ताच्या विजयामध्ये ते किती विजयी होतील हा नंतरचा भाग आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतोय, म्हणजे असं नाही की बाबा मला कुणीतरी ऑथेंटिकली, मी वैयक्तिक माझं मत प्रदर्शित करत नाहीये, पण जे आहे की बाबा त्यांच्या सगळ्यांचं डोक्यात आता एकच आहे की विधानसभेसाठी आपल्याला काय करता येईल याच्यावर त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं होतं, असं माझं मत आहे. महाजन सर, विशेष म्हणजे आपल्यासोबत जयदीप पेंडके सर जोडले आहेत नागपूरवरून. विशेष म्हणजे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. काय वाटतं महाजन सर की आताची कंडिशन जी आहे सध्या ठाकरे गटाकडे आणि शरद पवार गटाकडे भावनिक नजरेनं पाहिलं जातं आणि सध्या संजय राऊत यांनी हे केलेलं वक्तव्य यामध्ये काय वाटतं तुम्हाला एक पत्रकार म्हणून? नाही, संजय राऊतांचं वक्तव्य विरोधी पक्ष गांभीर्याने घेतील किंवा नाही घेतील हा भाग दुसरा वेगळाच आहे. पण आजही मी पत्रकार या नात्याने सांगतो की संजय राऊत यांनी शिवसेना अतिशय ज्वलंतपणे आणि जिवंतपणे सांभाळलेली आहे. उद्धव ठाकरेंना मोठी साथ दिलेली आहे. ते असेल, तुमच्या सुषमा अंधारे असतील किंवा आणखी काही छोटी मोठी नेते असेल किंवा गजानन कीर्तिकारांचा मुलगा असेल मुंबईमध्ये, ही जी मंडळी आहे यांनी त्यांना साथ दिलेली आहे. आरोपात खरं सत्यपणा आहे की नाही आहे तर लोकांमध्ये कमीत कमी त्यांनी संशयाला जागा निर्माण केली. जागा निर्माण केल्यामुळे लोकांमध्ये आधीच असलेला भाजपबद्दलचा जो असंतोष आहे तो आणखी पेटलेला आहे. आता ही जर निवडणूक त्यांनी हे वक्तव्य त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधीच जर केलं जर असतं तर कदाचित महाराष्ट्रामध्ये आणखी वेगळं चित्र निर्माण झालं. त्याला वेळ गेलेली आहे. जसं पुण्यामध्ये शेलार साहेब आहेत, आशिष सर आहेत तिथं माझ्या समोर. पुण्यामध्ये जी घटना घडली पोर्शे कारची, ती निवडणुकीच्या आधी जर घडली असती तर दंगेकर आजच खासदार झाले असते. कारण पुणेकर पेटलेले होते. बरोबर आहे का माझं म्हणणं? 100% दंगेकर निवडून आले असते कारण लोक पेटले ते रस्त्यावर आले. घटना एखादी घटनेला निवडणूक पूर्व अर्थ फार मोठ्या प्रमाणावर असतो. तो लेट झालेला आहे. पण लेट जरी झालेला असला उद्या भाजप निवडून जरी आलेला आहे, आता या क्षणाला तरी महाराष्ट्रामध्ये भाजपची पिछाड झाली हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. भाजपचे नेते खासगीमध्ये भेटल्यानंतर ते मान्य करा. मला सांगा कोण कोणाचं काम करतं? आता जयदीप सर पण आलेले आहेत तिथं. वंचितचा विषय निघाला, राज ठाकरेंचा विषय निघाला. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर अतिशय वैचारिक पातळीवरचा नेता आहे. राज ठाकरे गर्दी खेचणारा नेता आहे आणि कार्यकर्ता स्वतःला असा समजतो की यांच्याकडे जाऊन काय उपयोग आहे, आपण काही भूमिका घेतली तरी हे परस्पर काहीतरी निर्णय घेतात. कारण कार्यकर्ता नावाची जी जमात आहे ती या दोन्ही पक्षांकडून हळूहळू कमी होऊन गेली. तुम्ही बघा, राज ठाकरे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, कवडीचाही फरक पडणार नाही. सभेला गर्दी मात्र होईल. सभेला गर्दी होणे राज ठाकरेंना कधी आयुष्यात फायदा झाला का? अगदी ज्यांच्या सभेला लाखांनी लोक येतात आणि उमेदवाराला पडली 4 मतं, लोक गमती जमती ऐकायला. राजकारणामध्ये मतदार जो असतो तो ऐकत असतो, तो ऑब्झर्व करत असतो, तो पाहत असतो आणि त्याचा निर्णय तो घेत असतो. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या यंदाच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे माझ्या अवतीभोवती तर सगळं भारतीय जनता पक्षाचं मोहळ आहे.
परंतु मी स्पष्टपणे त्यांना सांगतो, अरे तुमचं फार वाट लागलेली आहे. कोणत्याच ठिकाणी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला शिंदे गट आणि तुमच्या दुसरा अजितदादा गटांनी मदत केली नाही. अजितदादाच्या उमेदवाराला भाजपवाल्यांनी मदत केली नाही. नाशिकचं बघा ना तुम्ही उदाहरण. सगळे महाजन सर ह्या गोष्टी मी ही गोष्ट मगाशीच बोललो की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी जरी झाले तरी सुद्धा त्यांना तत्वतः ती त्यांची हार पत्करावीच लागेल. कारण की लोकांचा आक्रोश म्हणण्यापेक्षा लोकांना म्हणजे इनसिक्युरिटी वाटते की मी आयुष्यभर तुमच्यासोबत काम केलं, त्याच्याशी वैर घेतलं आणि आज तोच माणूस तुमच्यासोबत आहे, मला त्याचं काम करावं लागतं. ही सत्य परिस्थिती आहे सर. वस्तुस्थिती ती अगदी जयदीप पेंडके सर, मी तुमच्याकडे विशेष म्हणजे पुन्हा एकदा येतोय. सध्या महाराष्ट्रात आता कुठेतरी भावनिक वातावरण आहे ठाकरे गटाकडून आणि शरद पवार गटाकडून. पण जर या निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीला जास्त मतं पडले आणि भाजपाला किंवा महायुतीला पराभव पत्करावा लागला तर काय चित्र असेल, त्यांना हे पराभव पचवता येईल का? नाही, सर्वप्रथम मला फक्त आधी एक उदाहरण द्यायचं. जसं साहेबांनी सांगितलं की त्यांच्यात काही भाजपचे नेते मिळतात तर एकट्यामध्ये काय बोलतात, म्हणजे ऑफ द स्क्रीन ते काय बोलतात. माझे पण इथे खूप चांगले संबंध आहेत. जे माजी मंत्री आहेत, काही आमदार आहेत, ऍट प्रेझेंट आमदार आहेत रिसेंटली, आणि म्हणजे विदर्भातले म्हणतोय मी, नावं नाही घेत कोणाचे. तर त्यांच्या सोबत जेव्हा आम्ही कुठे एअरपोर्टला भेटतो किंवा मी मुंबईला जाताना मला पूर्ण आमचा एक 8-10 लोक 15 लोक असतो आणि त्याच्यामध्ये जे काही संभाषण होतं ते एकट्यामध्ये हे बोलले मला की जयदीप, आम्ही आयुष्यभर अजित पवाराला हा अपोज करत आलेलो आहे. आयुष्यभर म्हणजे आज मी 50 वर्षाचा आहे पण मी आयुष्यभर अजित पवार, आणि ते पूर्वीपासून बीजेपीचेच आहेत, त्यांनी पक्ष कुठलाही चेंज केलेला नाहीये. म्हणजे आयुष्यभर आज 50 वर्ष समजत असेल मला, आज माझं 22-25 वर्षाचं राजकीय भविष्य झालं असेल, त्याच्यामध्ये आम्ही आयुष्यभर करत गेलो आणि आज अजित पवार आमच्या बाजूला बसले तर आम्हाला ते मनापासून असं वाटतं म्हणे की खरंच म्हणजे आपण राष्ट्रवादीच्या स्टेजवर आहे की, म्हणजे अशी फिलिंग येते म्हणे जेव्हा की मी पूर्ण भारतीय जनता पार्टीचा समर्पित स्वयंसेवक कार्यकर्ता आहे. त्यानंतर पण मला म्हणे त्यांचा झेंडा घेऊन जर कुठे मला पाठवलं, त्यांना इथलं इलेक्शन झाल्यावर त्यांना पुण्याला पाठवण्यात आलं की तुम्ही तिथे राष्ट्रवादीचा प्रचार करा, जिथे 4-5 ठिकाणी ज्या काही उभ्या होत्या त्या. तर म्हणे तिथे आम्ही मन मारून म्हणे रात्री रडण्यासारखे आमचे विषय राहत होते म्हणे की साला आम्ही करावं काय. ठीक आहे, आता नेत्यांनी दिली आहे, पार्टी सोडू शकत नाही, राजकारण सोडू शकत नाही, पण आज ही स्थिती आलेली आहे की या लोकांचे झेंडे घेऊन आपल्याला आज नाचावं लागत, यांचे दुपट्टे घालून आपल्याला आज स्टेजवर म्हणजे प्रचार रॅलीत फिरावं लागून राहिलेलं आहे. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे ही भावना अगदी ह्या सगळ्या मुद्द्यावरती आपण येऊया. ह्या मुद्द्यामध्ये सगळ्यात स्पष्टता अशी दिसते की महाराष्ट्रातील जनता, कार्यकर्तेच नव्हे तर जनता देखील या ठिकाणी त्रस्त झालेली आहे. येत्या 4 तारखेचा निकाल नक्की बाजू काय असेल ते सांगू शकतं. पण विशेष म्हणजे पेंडके सर, तुम्ही आमच्या या चर्चासत्रात उशिरा सहभागी झालात, पण तुम्हाला हा प्रश्न एक विचारायचा राहून गेला. सध्याचं जे टक्केवारी, मतदानाची जी टक्केवारी कुठे कुठे वाढल्या गेली आहे, त्यामुळे बरेचसे उमेदवार आम्ही निवडून येऊ असे म्हणणाऱ्या उमेदवारांना देखील आता धडकी बसली आहे की या वाढलेल्या टक्केवारीमुळे कुठेतरी हा परिवर्तन होऊ शकतो का, किंवा काय होऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला? आज मी असं तुमच्या प्रश्नाच्या पहिले मी माझं एक उत्तर देतोय की आमच्या 32+ सीटा महाविकास आघाडीच्या येतात, 16+ आमच्या शिवसेनेच्या येतात आहे, ज्या उद्धव ग्रुप आमचा जो उद्धव ठाकरे साहेबांचा आहे, आणि बाकी 16 उरलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस. अशा पद्धतीने 32+ आमचं येतात. हे आज चित्र आहे. तुम्ही विचारला की ही इलेक्शन झाल्यानंतर हे 5%, 8%, जसं गडचिरोलीला त्यांनी 54 डिक्लेअर केलं आणि दुसऱ्या दिवशी 63 की 64 होतं. तर त्याच्याबद्दल आमचं असं पण झालं होतं की हे नक्की काहीतरी याच्यात आहे तफावत, तर एवढी मोठी तफावत नसतं. राऊत साहेबांनी पण नेक्स्ट डे म्हटलं होतं की 1-2%चं आम्ही समजू शकतो, पण 8-10%चं तुम्ही जर तफावत दाखवत असाल तर हे नक्की आहे काय, म्हणजे तेवढ्या पर्सेंटेज आधीच वोटिंग झालेलं आहे का त्या ईव्हीएम मध्ये, की 5 ते 7%चा फरक हा आम्हाला राऊत साहेबांनी 19 तारखेच्या आपल्या इलेक्शनच्या पहिले सांगितलं होतं की ईव्हीएम मध्ये हा घोळ होणार आहे. पण 5% जर आमच्याकडनं मतदान जास्त झालं यावेळेला तर रिझल्ट आज जो मी म्हणतोय 32+चा तोच लागणार आहे, हे 100% आहे. अगदी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. पुण्यावरून आपल्यासोबत आशिष सर जे वरिष्ठ पत्रकार जोडले गेले होते, त्याचबरोबर नाशिकवरून आपल्यासोबत महाजन सर देखील जोडले गेले होते,
आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते जयदीप पेंडके सर आपल्यासोबत जोडले गेले होते. देशोन्नतीच्या माध्यमातून येत्या 4 जूनचा निकाल देखील देशोन्नतीतून आम्ही थेट प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाला पाहायला विसरू नका. आमच्या या कार्यक्रमात आपण तिघेही सहभागी झाल्यात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. धन्यवाद. थँक्यू.